DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिकच्या सातपूर ITI कॉलेज मागील परिसरात अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई केली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत परिसरातील विविध दुकानांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान काही ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याचे आढळून आले। त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत सुमारे 35,000 रुपयांचा गुटखा जप्त केला। राज्यात गुटखा, पान मसाला आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाईत नाशिक अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विनोद धवड, अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा नवले आणि अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय खेडकर यांनी केली असून गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींनी विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिबंधित पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।